तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो कसे आहात? मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या जाहीर. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्रांनो, चला बघूया. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या घरी आनंदाचे वातावरण पसरले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहनपर अनुदान न मिळणाऱ्या 10,799 शेतकऱ्यांना 40,15,00,000 रुपये जिल्हा बँकेच्या खात्यात जमा झाले आहेत. गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवसात हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. या निमित्ताने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. मयत शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ. आता सहकार उपनिबंधक खात्यामार्फत सोमवारपासून मयत असलेल्या शेतकऱ्यांच्या डेटाचे काम हाती घेतले जात आहे. या अंतर्गत 1,100 मयत शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांच्या वारसांनाही लवकरच प्रोत्साहन लाभ मिळणार असल्याची माहिती सरकार उपनिबंधक खात्याने दिली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनीही मोठा साहजिकच आनंद झाला आहे. शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ मिळणार का? या योजनेअंतर्गत 10,799 शेतकऱ्यांना 40,15,00,000 रुपये अनुदान मिळाले आहे. परंतु पीक कर्जाच्या संदर्भात राष्ट्रीयकृत बँकांच्या नियमांमध्ये अडचणी आहेत. राष्ट्रीयकृत बँकांच्या नियमांनुसार आर्थिक वर्षात केवळ एकदाच पीक कर्ज उचलता येते, तर जिल्हा बँकेमध्ये एका वर्षात दोनदाच कर्ज उचलता येते. यामुळे एका वर्षात दोनदा पीक कर्ज उचललेले शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अपात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी लोकप्रतिनिधी राष्ट्रीयकृत बँकांच्या नियमांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. 1 एप्रिल ते 21 मार्च असा राष्ट्रीयकृत बँकांचा आर्थिक वर्ष असून त्यांचा एकच पीक कर्ज उचलण्याचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांना फायदा मिळत नाही. या नियमांमध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. सहकार उपनिबंधक खात्याची ऑनलाईन वारसांची प्रक्रिया सुरू. मयत शेतकऱ्यांच्या डेटाबाबतची जबाबदारी सहकार उपनिबंधक खात्याकडे सोपविण्यात आली आहे. सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामध्ये 1,100 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांची नावे आणि डेटा ऑनलाईन अपलोड केला जाणार आहे. त्यांच्या वारसांना लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया घेतली जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.